नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण जर पूर्णपणे पाहिला तर तुम्हाला नक्की कळेल, माणसाच्या आयुष्यामध्ये काही दिवस खूपच छान असतात, पण आपण ते मनापासून घालवले तर त्या दिवसामध्ये आणखी 4 चांद लागून जातात। तर चला आपण आता सुरुवात करूया। नीलगिरी नगर शहरातलं मोरवाडी गाव, या गावामध्ये प्रफुल्ल आणि त्याची फॅमिली राहत होती। त्यांच्या फॅमिलीमध्ये तो, त्याची बायको, एक मुलगा आणि एक मुलगी असे 4 जण राहत होते। मोठा मुलगा 15 वर्षाचा होता आणि लहान मुलगी 9 वर्षाची। दोघं नवरा बायको आपल्या मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष देत होते। मोठा मुलगा हुशार होता, पण लहान मुलगी ती थोडी शाळेमध्ये जाण्यासाठी उत्सुक नव्हती। प्रफुल्ल आणि त्याची बायको त्या मुलीमुळे नेहमी चिंतित राहायचे। त्यामुळे प्रफुल्लने विचार केला की मी तिला स्वतःहून शाळेत घेऊन जात जाईल आणि तिच्या शाळेसमोर जोपर्यंत तिची शाळा सुटत नाही तोपर्यंत मी बाहेर बसून राहत जाईल। तसंही प्रफुल्ल शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होता, त्यामुळे तो कुठेही काम करत असला तरी त्याला काही बंधन नव्हतं। असंच तो त्याच्या लहान मुलीला शाळेत दररोज घेऊन जायचा, रोज तिला वर्गात बसवायचा आणि तो शाळेच्या बाहेर जाऊन बाकावरती बसून तो त्याचं काम करत असायचा। रोज येण्या जाण्याने त्याच्या मुलीची जी क्लास टीचर होती, तिचं नाव होतं प्रांजल। ती एक दिवस शाळेच्या बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही तुमच्या मुलीसाठी खूप चिंतित आहात। मी रोज तुम्हाला बघते, तुम्ही जोपर्यंत शाळा सुटत नाही तोपर्यंत घरी जात नाही। तेव्हा प्रफुल्ल म्हणतो, मॅडम ती शाळेमध्ये जाण्यासाठी नकार देते, त्यामुळे मी विचार केला की ती जर शाळेत गेली नाही तर तिचं काय भविष्य राहील, त्यामुळे मी तिच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देतोय आणि माझंही तसं इथे बसून काम होतच असते। मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो। तेव्हा दोघांमध्ये भरपूर गप्पा झाल्या। प्रफुल्लला कुठे ना कुठे प्रांजल मॅडम आवडल्या होत्या। प्रांजल मॅडमबद्दल सांगायचं ठरलं कधी तर त्या एवढ्या देखण्या होत्या, म्हणतात ना गावरान पाखरू, तसं हे गावरान पाखरू होतं। दिसायला पूर्णच आणेदार आणि कवळं। प्रफुल्ल पहिल्या भेटीतच तिच्यावरती पूर्ण लट्टू झाला। जेव्हा प्रांजल मॅडम त्याला बोलून वर्गात जात होती तेव्हा त्याने तिच्या मागून बघितलं, तेव्हा तो मनातल्या मनात म्हणाला, प्रांजल हे काही वेगळंच आहे आणि मला हे पाहिजे। असं जेव्हा तो मनातल्या मनात बोलत होता तेव्हा तो वेगळ्या विचारात गेला होता। तो ते स्वप्न बघत होता जे त्याच्या मनात चालले होते, ते पण खोबऱ्याच्या थेंबाने। तेव्हा त्याने कसंमसं मनाला सावरलं आणि शाळा सुटल्यानंतर त्याच्या मुलीला घेऊन घरी गेला। घरी आल्यानंतर तो दिवसभर प्रांजल मॅडमच्या पाठमोरीचा विचार करून दिवस घालत होता, पण त्याच्या काही त्या डोक्यातून जात नव्हत्या। शेवटी त्याने रात्री जेवण वगैरे झाल्यावर त्याच्या बायकोजवळ गेला आणि प्रांजल मॅडमला डोळ्यासमोर ठेवून काही वेळ त्याच्या बायकोसोबत घातला, खोबऱ्याच्या थेंबाने। तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, का हो, तुम्हाला आज काय झालं, आज खोबऱ्याचे थेंब? तेव्हा तो गालातल्या गालात हसला आणि तिला म्हणाला, खूप वेळ झालाय, आता झोप, गुड नाईट। म्हणून दोघेजण झोपी गेले। सकाळी उठल्यानंतर प्रफुल्लच्या डोक्यात पुन्हा प्रांजल मॅडम आल्या आणि त्या दिवशी प्रफुल्ल मस्त रेडी वगैरे होऊन सेंट वगैरे मारून तयार झाला आणि त्याच्या मुलीला घेऊन शाळेत गेला। प्रांजल मॅडमही आज खूपच छान प्रकारे तयार होऊन आल्या होत्या। प्रफुल्ल आणि प्रांजल मॅडम एका प्रेमयुगलासारखे एकमेकांना बघत होते, जसं त्यांचं नवीनच प्रेममूल्य होते। त्या दिवशी त्यांनी भरपूर एकमेकांकडे प्रेमाने बघितलं, बोलणं वगैरे झालं आणि शेवटी प्रफुल्लने प्रांजल मॅडमला सांगितले की मॅडम, माझं लग्न झालेलं आहे, पण तरीही तुम्ही मला कुठे ना कुठे आवडता। प्रांजल मॅडमच्याही मनात तेच होतं आणि त्या दिवसापासून सुरू झालं त्यांचे अनैतिक संबंध। तो दिवस प्रफुल्लसाठी खरंच चांगला होता की वाईट माहीत नाही, पण आपण आता पुढे बघणारच आहोत प्रफुल्लच्या आयुष्यामध्ये काय घडतं। पुढे प्रफुल्ल आता नियमितपणे रोज शाळेत येऊ लागला। रोज त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या। त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये वाढ होऊ लागली। ज्या दिवशी शाळेला सुट्टी असायची त्या दिवशी प्रफुल्ल प्रांजल मॅडमला घेऊन बाहेर फिरायला घेऊन जायचा, कधी निसर्गरम्य वातावरणामध्ये तर कधी लॉजमध्ये, आणि खोबऱ्याच्या थेंबाने पूर्ण जिरवायचा। प्रांजल मॅडम ही कवळ्या होत्या, त्यामुळे त्या प्रफुल्लला नाही म्हणत नव्हत्या, पण प्रफुल्लला प्रांजल मॅडमला रडवण्यात वेगळी शांतता भेटायची। असेच त्यांचे आनंदाचे दिवस, प्रेमाचे दिवस, भेटीगाठीचे दिवस चालले होते। प्रांजल मॅडम प्रफुल्लला कधी 50,000 मागायच्या तर कधी 1,00,000 रुपये। प्रफुल्ल प्रांजल मॅडमला कधीच नाही म्हणत होता। प्रांजल मॅडम जे म्हणाल तो ते करायचा, पण प्रांजल मॅडम पण प्रफुल्लला कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणत नव्हत्या। प्रफुल्लने कित्येक वेळेस प्रांजल मॅडमला रडवलं, पण प्रांजल मॅडमने कधीच प्रफुल्लला कोणत्या गोष्टीची नाराजगी दाखवली नाही। प्रफुल्ल जिथे म्हणेल तिथे प्रांजल मॅडम हजर राहायची, त्यामुळे ती हक्काने प्रफुल्लला पैसे मागायची।
पण आता प्रांजल मॅडम त्यांच्या अवकातीच्या बाहेर पैसे मागायला सुरुवात केली. त्यांनी एकदमच प्रफुल्लला 50 लाख रुपये मागितले. प्रफुल्लने डोक्यालाच हात लावला. प्रांजल, एवढे पैसे कुठून आणणार मी, एवढे पैसे? तेव्हा प्रांजल मॅडम शांत आवाजात प्रफुल्लला म्हणाल्या, प्रफुल्ल, तू जर मला पैसे दिले नाहीत तर माझ्याकडे आपल्या दोघांचे फोटो व्हिडिओ सर्व आहे. तुला विश्वास होत नसेल तर हे बघ. प्रफुल्लने तो मोबाईल हातात घेतला आणि जेव्हा तो बघायला लागला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की प्रांजल मॅडम त्याच्यासोबत असं करेल. तो प्रांजल मॅडमला म्हणाला, मला काही दिवसाचा टाईम दे, मी काही होत असेल तर तुला सांगेल. पण तेव्हा प्रांजली मॅडम म्हणाल्या, सांगू नको, मला आणून दे. तेव्हा तो निराश होऊन घरी गेला आणि विचारामध्येच हरवून गेला. अशी खूप दिवस त्यांनी विचारामध्ये घालवले की मी कुठून एवढे पैसे आणू. आता त्याची बायकोही त्याच्याकडे लक्ष द्यायला लागली. तिला वाटलं हा रोज नटून थटून सेंट वगैरे मारून बाहेर जात होता, आता घरीच जास्त राहतोय आणि स्वतःकडे लक्षही देत नाहीये. दाढी वाढून ठेवलेली, केस वाढलेले, पूर्ण गाबाळ्यावाने तो राहायला लागला होता. म्हणून त्याच्या बायकोने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला काहीच सांगितलं नाही. त्याच्या बायकोला वाटलं हो ना हो, काहीतरी घडलेलं आहे, त्यामुळे ती वारंवार त्याला विचारायला लागली. शेवटी तो तिच्यासमोर खूप रडला. रडता रडता तो तिला सांगू लागला, माझ्याकडून एक चुकी झालेली आहे, मला माफ करशील का? तेव्हा तिने त्याला विचारलं, काय चूक केली तू एवढी की तू तुझं राहणीमानच बदलून टाकलं आणि वेड्यासारखा राहतोय? तेव्हा त्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण सांगितलं. तेव्हा ती तर शॉकिंगच झाली. तिला वाटलं माझा नवरा या थराला जाऊ शकतो, तिने विचार केला नव्हता आणि ती तिथून रागामध्ये उठून चालली होती. तेव्हा प्रफुल्लने तिचा हात पकडला आणि तिला माफी मागू लागला. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे, आता मी पूर्णपणे अडकलो आहे, मला कसंही करून वाचव. शेवटी ती पतिव्रता बाई होती, तिला तिच्या नवऱ्याची इज्जत महत्त्वाची होती. त्यामुळे तिने विचार केला की माझ्या नवऱ्याला या जाळ्यामधून बाहेर कसंही करून काढायचं. तिने स्वतःजवळ काही सेव्हिंग केली होती आणि काही तिने तिच्या घरच्यांकडून आणि नातेवाईकाकडून 50 लाख रुपये जमा केले आणि त्याच्याकडे बॅग दिली आणि प्रफुल्लला म्हणाली, जा ही बॅग त्या बाईला नेऊन दे. तेव्हा तो खूप जोरजोरात रडायला लागला आणि तिला म्हणाला, तू माझ्यासाठी एवढं केलं, मी तुझे उपकार आयुष्यभर कधी विसरणार नाही. पण ती शांत होती. ती फक्त त्याला एवढंच म्हणाली, प्रफुल्ल, जेव्हा तू प्रणालीला रडत होतास तेव्हा तुला माझी आठवण आली नाही? आता बस प्रफुल्ल, तू जा. जेव्हा तो लगेच बॅग घेऊन प्रांजल मॅडमकडे पैसे देण्यासाठी गेला तेव्हा इकडे प्रफुल्लच्या बायकोने पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना सर्व सांगून तिच्यासोबत पोलिसांना घेऊन त्याच्या मागोमाग गेली. जेव्हा प्रफुल्ल प्रांजल मॅडमला पैसे देऊन बाहेर निघत होता तेव्हा प्रांजल मॅडम प्रफुल्लला म्हणाल्या, मला आणखी पैसे हवे आहेत, तू आता आमच्या जाळ्यातून काही सुटणार नाही, नाहीतर माझा नवरा तुला सोडणार नाही. प्रांजल मॅडम या कारस्थानामध्ये एकट्याच नव्हत्या, त्यांच्या पाठीशी त्यांचा नवरा पण होता. जेव्हा प्रफुल्ल प्रांजल मॅडमला म्हणाला, माझ्याकडे आणखी पैसे नाही आहेत, हे माझ्या बायकोने जमा करून आणलेले आहे, मी यापुढे तुला पैसे देऊ शकणार नाही. तेव्हा ती पुन्हा प्रफुल्लला धमकी द्यायला लागली की मी तुझ्यावरती गुन्हा टाकेल. तेव्हा पोलीस सर्व ऐकत होते आणि त्यांनी तेव्हाच प्रांजल मॅडमला पोलीस चौकशीमध्ये घेतले. प्रांजल मॅडम पहिले म्हणाल्या, मला प्रफुल्लने जबरदस्ती केली आहे, पण पोलिसांनी सर्व ऐकलेलं होतं आणि तिची कसून चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की माझा नवरा आणि मी हे रॅकेट खूप दिवसापासून चालवत आहे, याआधीही मी भरपूर जणांना असेच फसवले आहे आणि त्यांच्याकडून पैसे काढलेले आहे. शेवटी तिने तिचा गुन्हा कबूल केला आणि तिला आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांनी गजाआड केले. मित्रांनो, जर आपल्या घरामध्ये आपली बायको दिसायला सुंदर आहे, सुशिक्षित आहे, कामधंदे करते, तर पुरुषांनी बाहेर तोंड मारण्याची गरज नाही, नाहीतर अशा नीच लोकांच्या आपण बळी पडतो. आज जर प्रफुल्लची बायको त्याच्या पाठीशी नसली असती तर प्रफुल्लचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं असतं. तिच्यामुळे तो एका मोठ्या रॅकेटमधून वाचला आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली. प्रफुल्लच्या बायकोनेही त्याच्यासोबत नवीन संसाराला सुरुवात केली, पण ती कुठे ना कुठे मनामध्ये त्याच्याबद्दल नाराज होती. तिला विश्वास होत नव्हता की माझा नवरा माझ्यासोबत असं वागेल. मित्रांनो, तुमचं या हृदयद्रावक घटनेबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच धक्कादायक घटना आम्ही घेऊन येतच असतो. त्यामुळे सजग रहा आणि सुरक्षित रहा. धन्यवाद.